नमस्कार. माझी योजना परिवारातील सर्व प्रेक्षकांचं मनापासून स्वागत. आजची हवामान अपडेट राज्यातील शेतकरी, प्रवासी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण काही दिवस तुलनेने कमी झालेल्या पावसानंतर आता पुन्हा एकदा राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. भारतीय हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार 16 जुलैनंतर महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाची पुन्हा सक्रियता वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवस हवामानात महत्त्वाचा बदल पाहायला मिळू शकतो. सर्वप्रथम कोकण विभागाबद्दल बोलायचं झालं तर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. काही भागांत मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचीही शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. आता मध्य महाराष्ट्राकडे वळूया. पुणे, सातारा, कोल्हापूर आणि नाशिकच्या थाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढू शकतो. विशेषतः घाट परिसरात काही ठिकाणी मुसळधार सरी पडण्याची शक्यता असल्याने डोंगराळ भागात जाणाऱ्यांनी अतिरिक्त खबरदारी घेणं आवश्यक ठरू शकतं. मराठवाड्यातील परिस्थिती पाहिली तर या भागात विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी उघड्या मैदानात किंवा झाडाखाली थांबणं शक्यतो टाळावं. तसेच विजांच्या कडकडाटाच्या वेळी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. विदर्भातील बहुतांश भागात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. त्यामुळे या भागातही हवामानात बदल जाणवण्याची शक्यता आहे. शेतकरी बांधवांसाठीही ही अपडेट महत्त्वाची आहे, कारण पावसाच्या या शक्यतेनुसार शेतीची कामं नियोजनपूर्वक करणं फायदेशीर ठरू शकतं. मात्र स्थानिक हवामानाचा अंदाज आणि अधिकृत सूचना लक्षात घेऊनच निर्णय घ्या. सध्या उपलब्ध ताज्या अंदाजानुसार 16 जुलैनंतर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, तर विदर्भात काही भागांत हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे. पुढील हवामान अपडेटमध्ये जिल्हानिहाय अंदाज आणि नवीन इशारे आले तर त्याची माहिती सर्वात आधी आपण तुमच्यापर्यंत पोहोचवू. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित रहा आणि शेतकरी योजना आणि महत्त्वाच्या सरकारी अपडेटसाठी माझी योजनासोबत नक्की जोडलेले रहा. पुन्हा भेटू एका नवीन आणि महत्त्वाच्या अपडेटसह. धन्यवाद.